वर्कआउटचे आणखी काय फायदे असतात? मसल बिल्डअप तर होता, स्ट्रेंथ तुमची वाढते, आणखी काय काय फायदे होत असतात? तर तुम्हाला वाटत असेल की मी सारखं जिमला पळते आहे, तर ह्याचा काहीतरी फायदा असेल ना, म्हणूनच मी येते आहे. तर मैत्रिणींनो, हा जो घाम गाळला जातो आहे, हा जो तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर घाम दिसतो आहे आफ्टर अ पोस्ट वर्कआउट, तर ह्या घामामुळे, ह्या स्वेटिंगमुळे काय होत असतं की ॲक्च्युली आपल्या ब्लडमध्ये जे सर्क्युलेशन आहे ते खूप फास्ट व्हायला लागतं, कारण की वर्कआउटमुळे आपला हार्ट रेट हा वाढला जातो आणि त्यामुळेच आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलला प्युअर ऑक्सिजनेटेड ब्लड फ्लो हा होत असतो आणि त्याचबरोबर आपण खाल्लेलं जे न्यूट्रिशियस फूड आहे, तर ते जे न्यूट्रियंट असतात, मिनरल्स असतात, ते आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ते पोहोचले जातं, आपल्या ज्या सेल आहेत त्या सेलपर्यंत पोहोचलं जातं आणि त्यामुळे पोस्ट वर्कआउट आपल्याला ग्लो हा येत असतो. आणि वर्कआउटचा दुसरा फायदा म्हणजे आपल्या बॉडीमधले ज्या इम्प्युरिटीज आहेत, जे विषारी पदार्थ आहे, जे टॉक्झिन्स आहे, तर ते सुद्धा आपल्या घामावाटे ते बाहेर पडून जातात आणि त्यामुळे सुद्धा आपली स्किन ही एकदम फ्रीम आणि त्याची इलॅस्टिसिटीसुद्धा वाढते, कारण की वर्कआउटमुळे काय होत असते, आपलं जे कोलेजन आहे त्या कोलेजनचं प्रोडक्शन ह्यामुळे चांगल्या प्रकारे होत असते आणि त्यामुळे आपल्या स्किनला इलॅस्टिसिटी देणे आणि त्याचा फ्रीमनेस जो आहे तो टिकवून ठेवण्यासाठी वर्कआउटचा फायदा हा होत असतो. वर्कआउटचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मेंटल आणि इमोशनल हेल्थवर सुद्धा होत असतो. तर मैत्रिणींनो, काय होत असतं की ह्या वर्कआउटमुळे आपल्याला काही डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, तो सुद्धा ह्या वर्कआउटमधून रिलीज होऊन जातो आणि ह्या वर्कआउटमुळे काय होत असतं की आपला मूड हा खूप चांगला बनतो आणि चांगल्या मूडमुळे आपल्या स्किनवर आपोआपच ग्लो हा यायला लागतो आणि त्यामुळे आपली हेल्दी स्किन मिळवण्यासाठी आपल्याला वर्कआउट करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि वर्कआउटचा आणखी एक असा फायदा आहे, माझा अनुभव, पर्सनल अनुभव सांगते. जेव्हापासून मी जिम करायला लागले तेव्हापासून माझ्या फेसवर कधीच एक पण पिंपल्स आला नाही. नाहीतर मला काही एखाद्या महिन्यातून एखादा पिंपल्स हा चेहऱ्यावर यायचा, परंतु जेव्हापासून मी एक्सरसाइज करायला लागले तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर एक पण ॲक्ने हा आलेला नाही आहे. तर ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट मला ह्यातून मिळाली. जेव्हा आपण व्यायाम करत असतो, एक्सरसाइज करत असतो, तर त्यावेळेस काय होत असतात, आपले जे पोअर्स आहे तर ते पोअर्स ओपन होत असतात आणि त्या ओपन पोअरमधून ज्या इम्प्युरिटीज आहे किंवा जे डस्ट आहे किंवा जे पण काही टॉक्झिन्स आहे ते त्यामधून बाहेर पडतात आणि जास्तचे जे सिबेसियस ग्लँड आहे तिचं सिक्रिशन जे असते, म्हणजे जे तेल आहे, तेल ग्रंथी जे आहे, तर त्यामधून निघणारं जे तेल आहे तर त्याचं सिक्रिशनसुद्धा प्रॉपरली व्हायला लागतं. एक्सेस प्रमाणामध्ये सिक्रिशन होत नाही आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही आणि एक्सरसाइज केल्यामुळे आपलं जे टेम्परेचर आहे ते स्टॅबिलाइज होतं आणि त्यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देण्याचं कामसुद्धा एक्सरसाइज करत असतं. तर असा हा आपल्याला एक्सरसाइजचा स्किनसाठी सुद्धा फायदा हा होत असतो.